महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तर पंचीकरणामध्ये प्रथम आपण दोहा वंदे श्रीमद रामम सद्गुरुमती शांती शीतया श्लिष्टं कामादिराक्षसारी भवजलधो तत्व बोध सेतु करम पंचीकरण व्याख्या सुखबोधार्थ करोम्यहं सरलं संस्कृत वाग्ज्ञाना गुरुजरसद भाषया मुमुक्षूणाम. तर अनुबंध चतुष्ट आपण पाहत आहोत. अनुबंध चतुष्टामध्ये विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व. तर ह्यामध्ये आपण विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती हे पाहिलं. आणि आज आपल्याला मुमुक्षुचं लक्षण पाहायचं आहे की मुमुक्षु म्हणजे काय, मुमुक्षु कशाला म्हणावं. तर मुमुक्षु जो आहे, महाराज सांगतात संसार बंधनापासून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा, त्याला काय म्हटलेलं आहे, मुमुक्षुत्व. संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा. आता इच्छा ह्या माणसाला असतेच, पण इच्छा कशी सांगितलेली आहे, तर तीव्र इच्छा सांगितली, मंद नाही, ऐकणे मिनमिनती नाही, कधी आहे कधी नाही अशी नाही. एकदा इच्छा प्रबळ, जसं तवा जो आहे का नाही, जेव्हा आपण चुलीवर तवा ठेवतो गॅसवर, अगदी कडक तवा तपल्याशिवाय त्याच्यावर आपण भाकर जर अगोदर टाकली ती पचत नसते, पण तवा तपल्याच्या नंतर जेव्हा भाकर टाकली की बरोबर तिच पचती पण आणि चांगली पण होते, आहे का नाही. तसंच इथं तीव्र पाहिजे, आहे का नाही. इच्छा कशी पाहिजे, तीव्र पाहिजे. तीव्र जर इच्छा असेल, आहे का नाही, तर महाराज इथं म्हणतात त्याला मुमुक्षु म्हटलंय. तीव्र इच्छावानाला मुमुक्षु म्हटले. कधी आहे कधी नाही ह्याला मुमुक्षुचं उपमा दिली का, मग आहेत अधिकार निदान आपण नेहमी पाहतो. म्हणून संसार बंधनापासून मुक्त होण्याची वेळ का, ते पण तीव्र इच्छा कशाची, त्या संसार बंधनातून मुक्त होण्याची. हा जो संसाराचा बंध आहे जीवाच्या ठिकाणी, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण हा संसार सांगितलाय. आणि ह्या संसारापासून काय व्हायचंय, महाराज म्हणतात मुक्त व्हायचे म्हणजे जन्म आणि मरणच खुंटीत करायचे. काय करायचे, जन्म आणि मरण खुंटीत करायचे. आणि त्याची इच्छा असावी की आता आम्हाला जन्म नाही घ्यायचा, जन्म नकोय आता, कारण जन्म हा कसा आहे, भयानक आहे. कारण काय सांगू, त्या गर्भीची यातना, भयानक यातना सांगितलेली. मदारास आपण सांगते आपल्या पुत्रांना, आणि महाराजांना सुद्धा वर्णन केलेलं आहे. अनेक साधू संतांना ह्या गर्भाचं सुद्धा काय केलेलं आहे, गर्भवासाचं वर्णन केलेलं आहे, आपण पाहतोच. मग अशा रीतीनं हा जो मुमुक्षु आहे त्यानं सगळं पाहिलंय, सगळं ऐकलंय, नरकवास बघितलेला आहे, नरकवासाचं चिंतन ऐकलेलं आहे. आणि म्हणून तो भयभीत होऊन आता नको बाबा मला,
आता ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही, काही हो, आता ह्या संसार बंधनातून मुक्त व्हायचं म्हणजे व्हायचं, आणि त्याच्याकरता काही मला करायचं काम पडलं तरी मी करेन. रात्र आणि दिवस एक करून, अभ्यास करून हा मुमुक्षू काय करत आहे, तर त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करण्याकरता बरोबर. म्हणून महाराज म्हणले तीव्र इच्छा पाहिजे, त्याला मुमुक्षू म्हटलेला आहे. कुणालाही मुमुक्षूची उपमा देता येत नाही. आणि हेच साधन शेवटचं, ह्याच्यामधलं शेवटचं साधन कोणतं सांगितलेलं आहे, मुमुक्षुता लक्षण. मग आपण मुमुक्षूच्या लक्षणामध्ये बसतो का? आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा आहे का नाही? का आपल्या अंतःकरणामध्ये आणखी वेगळ्याच इच्छा आहेत, संसाराबद्दलच इच्छा आहेत का? का मग अजून आपण इकडच वळालो, देहावरच यायला लागलो, देहादिक जे संबंधी आहेत त्यांच्याकडेच आपल्या इच्छा राहिलेल्या आहेत, है की नाही? लेकरा बाळामध्येच आपल्या इच्छा, ते घर संपत्तीमध्येच आपल्या इच्छा राहिल्यात का काय, त्याचा शोध लावावा लागते बरं का. कारण हा शोध लावल्याशिवाय कळत नाही. नाही तर आपल्याला वाटत नाही नाही, आपण सरळ ढोबळ मनाला काय म्हणतो, नाही आमची तीव्र इच्छा आहे. पण तीव्र इच्छा कुठे आहे तुझी? आजवर शोध तू, आहे का अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा तुझ्या? आणि असेल तर खूप काय आहे, तू उत्तम अधिकारी आहे. आणि नसेल तर प्रयत्न करून उत्तम अधिकारी बनायचा, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आवश्यक साधकानं केलाच पाहिजे. मग या चार साधनाने युक्त जो तो याचा अधिकारी. कुणाचा अधिकारी? या चार साधन ज्याच्याकडे आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, शमतमादी षटसंपत्ती आहे, मुमुक्षुत्व आहे, तोच याचा अधिकारी म्हणजे पंचीकरणाचा, त्याला अधिकारी म्हटले. कुणालाही अधिकार दिलेला नाही, विषय पामर वगळले. आणि जो मुमुक्षु आहे त्याला अधिकारी बनवले. मग महाराज म्हणतात, आता हे जे अधिकाऱ्याचं लक्षण आपण बघितलं. अनुबंध चतुष्ट किती सांगितले? 4 सांगितले. अनुबंध चतुष्ट 4 सांगितलेले आहेत. कोणते सांगितले क्लास? रामकृष्ण हरिताई. हा अनुबंध चतुष्ट 6 सांगितले. नाही नाही ताई, अनुबंध चतुष्ट, अनुबंध चतुष्ट विषय संबंध प्रयोजन आणि अनुबंध म्हणजे असे 4 सांगितले ताई. तहसीलदार ताई बोला. तहसीलदार. हा. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 अनुबंध चतुष्ट आहेत. काय कोणते कोणते? अधिकारी, विषय, नाही अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. आलं का ताई? हा बरोबर. कारण अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे काय, 4 अनुबंध चतुष्ट आहेत बरं का. आणि ह्याच्यामधलं आपलं लक्षण कोणतं झालं? आता आपलं लक्षण झालं नाही एक का नाही झालं? झालंय. एक लक्षण आपलं कोणतं झालं विमलताई? जय गुरुदेव ताई. आत्मविवेक, वैराग्य, शमतमादी षटसंपत्ती मी तुम्हाला आणि काय मोक्ष प्रश्न अशा इच्छा. विचारला, हा, की अनुबंध चतुष्टामधलं एक लक्षण कोणतं झालंय आपलं? अधिकारी लक्षण ताई. हा, अधिकारी. अधिकाऱ्याचं लक्षण आपण काय केलं, पाहिलेलं आहे. आता अधिकाऱ्याचं लक्षण आपल्याला सगळ्यांना कळालं. आता दुसरं आहे काय, त्याचा विषय. आता ह्या जो अनुबंध चतुष्टामध्ये दुसरं लक्षण काय काय सांगितलं? विषय. पहिलं लक्षण आपण बघितलं. आता दुसरं लक्षण आहे विषय. मग आता विषय कोणता आहे? विषय कोणता आहे तर इथं सांगायला लागलेले आहेत. या ग्रंथाचा विषय कोणता तो मी आता सांगतो. या ग्रंथाचा विषय कोणता आहे ते आता इथं सद्गुरु महाराज आपल्याला सांगत आहेत. तर प्रत्येक आत्म्याची, विषय नीट लक्षपूर्वक ऐकणे, कारण आपल्याला विषय कळाला पाहिजे की ग्रंथाचा विषय नेमका असतो कोणता, है की नाही. तर महाराज सांगत आहेत, या ग्रंथाचा विषय जे आहे प्रत्येक आत्म्याची, प्रत्येक आत्मा म्हणजे जीव बर का, प्रत्येकाच्या आतमध्ये जो आहे ना जीव रूपानं, तोच आत्मा, प्रत्येक
आत्म्याची परमात्म्याच्या म्हणजे शिवाबरोबर, परमात्मा म्हणजे शिव. ऐक नाही, प्रत्येक आत्म्याची परमात्म्याबरोबर म्हणजे शिवाबरोबर अर्थात जीवाची शिवाबरोबर जी एकता, तीच याचा विषय आहे. विषय कोणता आहे ग्रंथाचा? तर जो जीव आहे त्या जीवाची शिवाबरोबर एकता, हाच काय आहे या ग्रंथाचा विषय आहे व तिचेच या ठिकठिकाणी निरूपण केले. आता विषय मुख्य असतो, मग काही असू द्या, मुख्य काय आहे? विषय आहे. मग विषयच काय सांगितलाय? जीवाची आणि शिवाची एकता. मग आता प्रत्येक वेळेस विषयाच प्रतिपादन होईल ना, कारण त्यांना काय करून द्यायचं आहे? जीवाची शिवाची एकता. कारण जीव काय झालेला आहे? भुललाय ना इकडं. जीव काय झाला? इकडं भुललेला आहे. आपल्या स्वरूपापासून काय झालेला आहे? बाजूला सरकलाय, बाजूला पडलाय जीव. त्याला आपल्या स्वरूपाचं काही नाही, ज्ञानच नाही. कुणाला? जीवाला. आणि तो काय करायला लागलाय? ज्याला नाही त्याला मी, देहाला मी, देहाधिक संबंध याला माझं, ऐका ना, इंद्रिय माझे, मन माझं, बुद्धी माझी, सगळं काय हे काम बी आता माझच. जे घरातले काम आहेत ना, माझेच काम आहेत सगळे, मलाच करावं लागतंय. सगळ्याचा काय केलाय? अहंकार घेतलेला आहे. म्हणून तर मी म्हणून काय झाला? माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मग कशाला उगाच माझं माझं म्हणायचं? नाही ना तुझं ते, हेच तर कळून घ्यायचंय. आणि ग्रंथ हा हेच तर कळून द्यायलाय आपल्याला. ज्याला आपण मी माझं माझं म्हणतो ना, ते तुझं नाही, एवढंच कळून घ्यायचंय. आणि हे कसं आहे माहितीये का? हे आपल्याला नुसतं कळून जमत नाही. कळणं वेगळं, पहिली गोष्ट समजणं वेगळं, कळणं वेगळं, बांधणं वेगळं, मुरणं वेगळं आणि अनुभवाला येणं वेगळं. हे टप्पे आहेत परमार्थामध्ये. जेव्हा आपण सारखं 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 त्याचा ध्यास लावू ना आपल्या मनाला, तेव्हा कुठं कुठं आपल्याला कळत असतं बरं का. आणि जर आपण सारखं सारखं त्याचा ध्यास जर मनाला नसेल ना, ते कधीच कळत नाही. कोणी सांगामागे न करतं परमार्थ, त्याला कधी कसंच परमार्थ कळत नाही. त्याला वाटतंय नाही मला लय कळायले, पण काही कळत नाही. म्हणून काय करायचं असते? मनातून परमार्थ केला पाहिजे. परमार्थ कसा पाहिजे? मनातून पाहिजे. तेव्हा काय होत असते? एक 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 आपल्याला काय होतीये? अवस्था अंगावर बाणत असते बरं का. आणि परमार्थामध्ये अवस्थेला खूप महत्व आहे. एक एक आपली अवस्था उलटली पाहिजे. एक एका अवस्थेवर आपण काय झालं पाहिजे? आरूढ झालं पाहिजे. तो या अवस्थेपर्यंत जायचे आपल्याला, परत समाधी अवस्थेपर्यंत जायचे आपल्याला. आणि ती अवस्था प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागल? तर श्रवण, मनन आणि निधिध्यासन यथासांग करावं लागल. म्हणून विषय काय सांगितला? जीवाची आणि शिवाची एकता. जीव जो आहे तो जीव आणि तो शिव, ह्याच्यामध्ये काय नाही? भेद नाही बरं का. पण भेद आहे वाटणं, हाच मोठा काय झालेला आहे? जीवासोबत धोका. महाराज म्हणले, स्वरूप मंदिरी होतो मी एकली, माया सांज वेळी अविद्येच्या बिळी, माझे तुझे चालता माऊली लोभ सर्प, डंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. अगोदर माझ्या स्वरूपामध्ये मी खूप चांगला होतो. माझ्या स्वरूपामध्ये मी अगदी मग्न होतो. पण काय झालं म्हणले? इकडं आलो. कुठं आलो? जीव सृष्टीमध्ये. आता होतो अगोदर जीवन शिव हे दोघ जण, आणि दोघं सारखेच. पण ह्या जीवाला काय झालं काय माहित? तो काय म्हणला? मी नाही का, ही तुझी सृष्टी आहे ना, फिरून येतो. मी काय करतो? ही सृष्टी फिरून येतो. म्हणून आला ना, बाहेर आला. आणि आला ह्या अविद्येच्या याच्यामध्ये झडपला. अविद्येच्या नगरीमध्ये आलाय, त्याला झडपून टाकलं अविद्येनं. आणि आता तो त्या अविद्येलाच मी म्हणायला लागला. ही जी माया आहे, ही अविद्या आहे ना, ही जीवाला अजिबात सुधरू देत नाही. महाराज म्हणले, न म्हणा देह माझा ऐसा. पण खरं सांगा, आपण देह मी नाही असं म्हणतो का? विचारलं तर म्हणतो ना. ते तसं कामाचं आहे का?
आपल्याला वाटलं पाहिजे खरंच हा देह मी नाही, हा देह माझा नाही, मग आपल्याला ह्या देहाचे काही घेणं देणं नाही, ही मिथ्या वस्तू आहे, खोटं आहे हे सगळं, असं वाटतंय का? विचारायचं असतं. आपल्या आपल्या मनाला नेहमी आपण प्रश्न केले पाहिजेत. लोकांना प्रश्न लोकांचे तर जाऊ द्या, पण आपल्या मनाला आपण सारखं हाच प्रवृत्ती आणि निवृत्तीचा झगडा आहे बरं का इथं. हीच प्रवृत्ती एक आहे एक निवृत्ती आहे. मनाजी राव आहेत आणि मनाजी रावाच्या दोन पत्न्या सांगितल्यात, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. आणि ह्या दोघींचे सारखं भांडणं. निवृत्ती आली की ती प्रवृत्तीला देखवत नाही आणि प्रवृत्ती आली की निवृत्ती म्हणती नाही मला पण काय करायचं आहे तिथपर्यंत, पण जास्त हट्टी प्रवृत्ती त्या मनाला आपलंसच करून बसलेली आहे. ती मनाला सोडतच नाही ती प्रवृत्ती, कारण मन बी तिच्यासोबतच काय झालंय पगळले. त्या प्रवृत्तीकडेच मन काय झाले पगडल्या गेले. त्याला बी तेच आवडते कारण खूप सुरत आहे ना. महाराज काय म्हणायचे, ही प्रवृत्ती खूप सुरत आहे आणि निवृत्ती जराशी साधारण आहे. आणि आजकाल खूप सुरतच कोणाला बी आवडते आहे की नाही. आणि मग म्हणून मनाजी राजा त्या प्रवृत्तीच्या पाठीमाग, जसं प्रवृत्ती म्हणेन ती पर्व काळ. पण त्या मनाजी रावाची फजितीच करते ती प्रवृत्ती, पण हे कळत नाही. मग कळतंय त्याला, अगोदर कळत नाही. आणि जे जागृत झाले, ज्याला कळालं, त्यांना प्रवृत्तीला दिलं सोडून आणि निवृत्तीकडे आले. आणि जे निवृत्तीकडे आले ते आनंदी राहिले. ते आनंदामध्ये मस्त मजेशीर मस्त आपला आनंद लुटायला लागलेले आहेत जे निवृत्तीकडे आलेत. आणि जे प्रवृत्तीकडे आहे त्यांना नुसतं भासायले ते आनंदी, पण ते आनंदी नाहीत. मधातून पोखरल्या गेलेले आहेत, दिखावा करतात नुसता, हा आम्ही सुखी. अरे नाही, प्रवृत्तीमध्ये असणारा कोण सुखी आहे? जगामध्ये कोण सुखी आहे मला सांगा? महाराज म्हणले, जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. कोणीच सुखी नाही, नुसता वेश घातलाय सुखाचा, पण सुखी नाहीत. अंगावर काय कपडे कुणाचे आहेत? सुखाचे आहेत, पण आहे तू कोण? दुःखीचे. कारण दुःख आणि सुख दोघे सख्खे भाऊ. दुःख आणि सुख हे सख्खे भाऊ. आता सुखाला कुणी बी या म्हणेन का दुःखाला या म्हणेन का? भर जाऊ द्या, लोकांचं कशाला. तुम्हालाच म्हणलं तुमच्या घरी सुखाला पाठवायचं का दुःखाला, तुम्ही काय म्हणता? अहो नको, दुःखाला नको आम्हाला सुख पाहिजे, आहे का नाही? तुम्ही बी काय म्हणता, नको आम्हाला सुखच पाहिजे. प्रत्येकाला सुखच आवडतंय. मग आता सुख आणि दुःख हे सख्खे भाऊ होते. एकदा काय झालं म्हणले, सुख जे आहे घराच्या बाहेर निघलं की सगळे लोक त्याचं स्वागत करायचे. अगदी सडा रांगोळ्या, पायघड्या, वेलकम, अगदी तोरणं घराला, आमच्याकडे सुखाने यावं, आमच्याकडे सुखाने यावं. त्याची अगदी म्हणले विचारूच नका, एवढं त्या सुखासाठी मर 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 लोक करायचे. प्रत्येकाला आमच्या घरी यावं, आमच्या घरी यावं असं वाटायचं. पण जेव्हा दुःख बाहेर निघे ना, तेव्हा काय म्हणले, सगळे लोक तडातड दरवाजे लावून घ्यायचे. नको, आमच्याकडे येऊ नये ना, आमच्याकडे येऊ नये ना. मग त्या सुखाला वाटलं, त्या दुःखाला वाटलं हे सुख बाहेर निघाला तेव्हा लोक ह्याचे किती कौतुक करतात. काय ह्याला कुठं नाही कुठं ठेवू, प्रत्येकाला वाटते म्हणले घरात. मीच बाहेर निघालो तर माझ्या तोंडावर सगळेजण दरवाजे लावतात, कुणीही मला आदरानं सत्कारानं बोलवीत नाही. ते रडतच बसलं, कोंडून घेतलं स्वतःला एका खोलीमध्ये. मग आता आई आली, आईनं बघितलं, अरे बाबा म्हणे, दुःखा तुला काय झालं, तू का रडायला लागलास? तू मला सांग तुझं काय आहे दुःख, ते तुझे कवडीत का रडायला लागलास? तेव्हा दुःख म्हणतो, आई काय सांगू तुला, सुख दादा जेव्हा बाहेर निघतो तेव्हा सगळे त्याचं कौतुक करायला लागले, सगळ्यांना तो हवासा आहे. आणि मी जेव्हा बाहेर निघन तेव्हा मला कोणी सुद्धा विचारत नाही, कोणी मला घरात ये सुद्धा म्हणत नाही, कोणी मला बोलत नाही, माझ्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही. तेव्हा त्याची आई म्हणली, बरं असं आहे का, थांब म्हणली, आता तुझी सुद्धा लोक काय करतील म्हणले, तुला सुद्धा हवं असं, तुला सुद्धा बोलवते म्हणले सुखासारखं, थांब. मग तिच्या आईने युक्ती केली, दुःखाच्या आईने एक युक्ती केली, सुखाला बोलवलं. सुखा म्हणले इकडे. ते आला, काय आई काय म्हणतीस म्हणे. तेव्हा सुखाला त्याची आई म्हणते, काय करू नकोस म्हणे सुखा, तू काय कर, तुझे कपडे काढ आणि ते कपडे जे आहेत ना दुःखाला दे आणि दुःखाचे घाल, तुला काय म्हणे, तू सुख आहेस. तेव्हा सुखाला काही फरक पडला नाही. ठीक आहे म्हणे आई, देतो, कारण तो सुख आहे, मुळात सुखरूपच आहे त्याच्याकडं. त्याला दुःखाचे कपडे घालू का कोणते घालू, त्याला काय फरक पडणार आहे. त्यानं काय केले, आपले कपडे दुःखाला दिले. आता उलटच झालं,
आता काय होऊ लागलं, जेव्हा दुःख बाहेर पडू लागला तेव्हा प्रत्येकाला वाटू लागलं हे सुखच आहे. म्हणून प्रत्येक जण त्या सुख म्हणू त्या दुःखालाच घरात घ्यायला लागले. आणि शेवटी काय पदरी पडायला लागले, तर केवळ दुःख पदरी. शेवटी ते आपल्या याच्यावर येणार आहे का नाही, पूर्वस्थितीवर येणार का नाही ते दुःख. की सुख म्हणून घेतलं, पण त्याचा मूळ स्वरूप तो दाखवणार का, दाखवणार नाही. मग प्रत्येक जण काय व्हायला लागले, फसायला लागले. सुख म्हणू दुःखालाच पवटाळू घ्यायला लागलेले आहेत. म्हणून महाराज इथं सांगत आहेत की जीवाला सुख पाहिजे, आहे का नाही. मग ह्यानं सुख नेमकं आहे कुठं, हे काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. मग सुखाकरता तुला काय करावं लागेल, तर सुखाकरता तुला परमात्म्याचीच प्राप्ती करून घ्यावं लागेल, आत्मस्वरूपाचीच प्राप्ती करून घ्यावं लागेल. जोपर्यंत तू आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणार नाहीस ना, तोपर्यंत तुला सुखरूपता प्राप्त होणार नाही. म्हणून ह्या जीवानं खरंच जो जीव वेदांत शास्त्राकडे आलेला आहे, ज्याला आध्यात्मिक शास्त्र कळालेलं आहे, ज्याला आध्यात्मिक गुरु भेटलेले आहेत, महत भाग्य. आपण पाठ थापायची, कुणाची थापडण्याची सुद्धा अपेक्षा करायची नाही. कारण का, आपल्यासारखे भाग्यवान आपण. महाराज नेहमी म्हणायचे, आपली पाठ काय करायची, आपणच थापटायची. कारण आपल्यासारखे भाग्यवान आपण. कारण आपला मार्ग कसा आहे, एकदम व्यवस्थित मार्ग आहे. आपण भटकलो नाहीत, आपल्या मार्गाने आपण काय झालो नाहीत, भटकलो नाहीत. आपण सरळ मार्गाने चाललेलो, संत ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने आपण चाललेलो आहोत. आता फक्त एवढंच आहे, कोणी लवकर जाईन, कोणी मागून जाईन. आता प्रत्येकाच्या हे काय आहे, भावावर परमार्थ आहे. प्रत्येकाचा भाव जसा असेल त्यानुसार पुढे किंमत आपल्याला भेटणार आहे. म्हणून नेहमी अहंकाराला अगदी आपल्या अंतःकरणामधून बाजूला करायचं आणि नेहमी आपला भाव धरून परमार्थ करायचा. बघा, अवश्य जीवनामध्ये आपल्याला यश भेटल्याशिवाय, जे पाहिजे ते भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि साधकाला पाहिजेच तरी काय हो, आत्ताच बघितलं मुमुक्षू कसा असतो, त्याला तीव्र इच्छा कशाची असती, फक्त आणि फक्त संसार बंधनातून मुक्त होऊन मला मोक्ष भेटावा, मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावं, हीच तर इच्छा आहे ना त्याला. म्हणून महाराज सांगत आहेत की ह्या जीवाला काय करायचं आहे, त्या परमात्म्यासोबत म्हणजे शिवाबरोबर काय करायची आहे, एकता करायची आहे. बरं, आता मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही, जीव आणि शिव, जीव आणि ईश्वर, आहे का नाही. शिव म्हणजे ईश्वर. आता जीव आणि ईश्वर ह्या दोघांनाही काय आहे, तर उपाधी आहेत. मग आता जीवाची उपाधी कोणती आहे आणि ईश्वराची उपाधी कोणती आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे, सांगा. कुणीही म्यूट उघडायचं नाही. ज्याला येते त्यांना हात वरी करायचा, मी त्याला अवश्य काय होईल विचारणार आहे. जीवाची पण आपल्याला उपाधी कळाली पाहिजे आणि ईश्वराची सुद्धा आपल्याला उपाधी कळाली पाहिजे. कारण का, आपल्याला ह्यांची एकता करायची, ह्यांची काय करायची आहे, एकता करायची. जोपर्यंत ह्यांची एकता होणार नाही तोपर्यंत आपण या संसार बंधनात मुक्त होणार नाहीत, बरं का, लक्षात राहू द्या. मग आता ह्या दोघांची काय आहे, तर उपाधीचा शोध लावायचा आहे. आशाताई बोला बरं. हा, रामकृष्ण उपाध्या हरिताई. कोणत्या आहेत जीवाची रामकृष्ण आणि हरिताई. आता जीवाची उपाधी काय हा आहे, अविद्या. आणि ईश्वराची उपाधी काय आहे, माया. रामकृष्ण हरिताई. हा, खूप सुंदर उत्तर दिलं बरं का, बरोबर. जीवाची उपाधी अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी माया आहे. आणि आता एकता जर करायची असेल तर महाराज म्हणतात, तुम्हाला ह्या उपाधीचा त्याग करावा लागेल. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत श्रेष्ठत्व आलं, तोपर्यंत कनिष्ठ सुद्धा आलं. आणि आपल्याला इथं काय करायचे आहे, उपाधीचा त्याग करायचा आहे. जोपर्यंत उपाधीचा त्याग होणार नाही तोपर्यंत एकता होणार नाही. ठीक आहे, अजून एक प्रश्न. मग आता जीवाची व्याख्या काय आहे, ज्याला येते त्यांना हात वरी करा. जीवाची व्याख्या मी विचारत आहे तुम्हाला. काय म्हणत आहे मी, की जीवाची व्याख्या काय आहे. का बरं विचारायली, आता हे पंचीकरणामधला प्रश्न नाही, बरोबर आहे, पण मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे जीवाची शिवाची व्याख्या, म्हणून विचारत आहे बरं का. मग सांगा बरं,
कुंदाताई, जीवाची काय व्याख्या आहे? जीवाची व्याख्या म्हणजे हेच की, जी उपाधीच की. नाही नाही, व्याख्या विचारली मी आता. ताई सांगू द्या दुसऱ्याला एकदा. मग तुम्ही हात खाली करा, कारण कसं मला काय वाटतं, बाई आता ह्यांना येतंय म्हणूनच हातवरी करा, ज्याला येतंय ना त्यांनीच हातवरी करा बरं का, ज्याला येत नाही त्यांनी हातवरी करू नका. मी विचारत आहे जीवाची व्याख्या, की जीवाची काय व्याख्या आहे? तर महानंदाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. कुठं हा चैतन्यात अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असं म्हणावं, इतकं. ओम नमः शिवाय. बर. खरात महाराज बोला. जीवाची व्याख्या, जीव सुखी आहे, दुःखी आहे, करता आहे, भोगता आहे. नाही नाही, खरात महाराजाला व्याख्या म्हणायची नाही हा. हा, काय म्हणायचं? मी सांगते ना पुन्हा. हा, अजून सुशीलाताई बोला. जय गुरुदेव ताई. हम्म. चिदाभास युक्त अंतकरण सहित कुटस्थ चैतन्य म्हणजे जीव आणि चिदाभास युक्त माया ऐका, सहित ब्रह्म. तुम्हाला काय एकाचीच विचारली व्याख्या, फक्त जीवाची. हा, जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. ठीक आहे. बरोबर आहे. हा, मला ताई बोला. ताई, चिदाभास युक्त अंतकरण सहित कुटस्थात चैतन्य म्हणजे जीव. जय गुरुदेव. ठीक आहे. शालिनी ताई बोला. चिदाभास युक्त अंतःकरण सहित कुटस्थ चैतन्य म्हणजे जीव. उषाताई. उषाताई बोला. रामकृष्ण. रामकृष्ण हरिताई. चिदाभास म्हणजे हे जीव म्हणजे अंतःकरणात पडलेला आभास, त्याला जीव म्हणतात. पालसकर ताई. हा, चिदाभास. जय गुरुदेव. म्हणजे मग मला काय होते, लक्षामध्ये येते बरं का, म्हणजे विचारायला सोपं जाते. हा बोला. सांगू का ताई? हा. चिदाभास युक्त अंतःकरण सहित कुटस्थ बरोबर जीव. बर. संगीता ताई. जय गुरुदेव ताई. कुटस्थ चैतन्याचे अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात. जय गुरुदेव. सरिता ताई. रामकृष्ण. कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत चैतन्याचे प्रतिबिंब, हे तीन मिळून जीव चैतन्य. बरोबर आहे. कुटस्थ चैतन्य, अंतकरण किंवा बुद्धी घ्यायची, आणि त्यामध्ये त्या कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. तुम्ही बी बरोबरच सांगितलं सगळ्यांना बरं का. पण तीन जे आहे सुट्ट सुट्ट लक्षात घेतलं की सोपं जाते, अवघडात जाण्यापेक्षा सोपं घ्यायचं लक्षामध्ये. एक कुटस्थ चैतन्य, अंतकरण घ्यायचं, आणि कुटस्थ चैतन्याचं त्या अंतकरणामध्ये पडलेला काय प्रतिबिंब, तीन मिळून काय झालेलं आहे जीव चैतन्य. तसंच ईश्वर चैतन्य सांगितलंय. ईश्वर चैतन्याची व्याख्या येते का? ज्याला येते त्यानं हात वरी करायचा, ज्याला येत नाही त्यानं हात खाली करायचा बरं का. मला ताई बोला. मी सांगू का ताई? ताई सांगते ताई. चिदाभास युक्त माया सहित ब्रह्म चैतन्य म्हणजे तो ईश्वर होय. जय गुरुदेव ताई. बर. बोला सुरेखा ताई बोला. माया अधिक ब्रह्मचैतन्य अधिक मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर. बर. कल्पना ताई. मायात पडलेलं कुटस्थ चैतन्य आणि कुटस्थ चैतन्यात पडलेल्या प्रतिबिंब, हे तीन मिळून ईश्वर ब्रह्मचैतन्य. महानंदाताई. ओम नमः शिवाय. ब्रह्मचैतन्य, नंबर एक ब्रह्मचैतन्य, नंबर दोन माया, आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला ईश्वर असं म्हणावं. ओम नमः शिवाय ताई. ठीक आहे. संध्याताई. संध्याताई बोला. चिदाभास युक्त माया सहित ब्रह्मचैतन्य ईश्वर म्हणजे जीव. शालिनी ताई बोला.
चिदाभास युक्त मायेसहित ब्रह्मचैतन्य म्हणजे ईश्वर. बर, खरात महाराज मी बोला. सांगू का? वरी बहीण मायेसहित प्रतिबिंब चिदाभास संयुक्त प्रतिबिंब अंतःकरणात त्याला ईश्वर म्हणतात. संगीतात जय गुरुदेवताई. ब्रह्मचैतन्याचे मायेत पडलेल्या प्रतिबिंबाला ईश्वर म्हणतात. शिंदे काकू बोला. चिदाभास युक्त माया सहित ब्रह्मचैतन्याला ईश्वर म्हणतात. चिदाभास युक्त अंतकरण सहित चैतन्याला जीव म्हणतात. जेवढं विचारलं तेवढं दोन्ही बी लक्षात घ्या आता की ईश्वर चैतन्य म्हणजे नीट सुट्ट लक्षात घ्यायचं. ईश्वर चैतन्य कशाला म्हणायचं तर ब्रह्मचैतन्य, माया आणि ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब. किती सोपं आहे बरं. आहेत पण अवघड्या जाण्यापेक्षा सोपं केलेलं कसं असतं बरं असतं. ठीक आहे. मग काय म्हणलं जीवाची ताई? ब्रह्मचैतन्य माया अजून काय म्हणलं ताई? ब्रह्मचैतन्य, माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, हे तीन मिळून काय झालं? ईश्वर. याला म्हणायचं ईश्वर चैतन्य. रामकृष्ण हरिताई. ब्रह्मचैतन्य, माया आणि ब्रह्मचैतन्यात पडलेलं मायेचं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणायचं. रामकृष्ण हरी. हा, मग असं काय करायचं लक्षामध्ये ठेवायचं बरं का. मग आता आलं का? ब्रह्मचैतन्य माया आणि मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर. आलं का ते? आलं. लक्षात घ्यायचं. आता काय करायचं? नेहमी जीव आणि शिवाची आपल्याला एकता करायची. आता एकता करायची म्हणल्याच्या नंतर आता आपण ही व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये जे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य आहे का नाही, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे जर बाजूला काढलं तर उर्वरित जो भाग आहे अविद्येचा आहे का नाही, त्या अविद्येचा आणि एक मायेचा, ह्या दोन्ही भागाचा काय करायचं? वगळायचं. म्हणजेच जसं घट आकाश आहे आणि मठ आकाश आहे, नाही मठ आकाश आहे आणि महाआकाश आहे बरं का. आता महाआकाश म्हणजे आकाश आणि मठ आकाश एक, किंवा मग मठ आकाश आणि घट आकाश घेतलं तरी चालतंय, कारण ह्या दोघांची एकता करायची आपल्याला. आता घटातलं आकाश आहे, मठातलं आकाश आहे बरं. आता घट काय झाला म्हणले? फुटला. आता घट आकाश का म्हणायचं पहिले सांगते. घटापुरतं जे आकाश आहे, घटामधलं जे आकाश आहे त्याला आपण घट आकाश, जेवढी पोकळ भाग आहे त्याला आकाश म्हणायचं बरं का. आणि त्याला काय म्हणतात? घट आकाश. आणि मठ आकाश म्हणजे एखादा हॉल असेल त्याच्यामधलं जे पोकळ भाग त्याला काय म्हणायचं? मठ आकाश, आहे की नाही. मग आता दोन्ही आकाश आहेत, घट आकाश आणि मठ आकाश. का नाव आले? उपाध्या लागल्या म्हणून. घटाची उपाधी लागली घट आकाश, मठाची उपाधी लागली मठ आकाश, असे काय झाले? दोघांना नाव आले. आता बघा, घट फुटला मठ पडला म्हणजे उपाध्याचा काय झाला? बाद झाला. घट फुटला मठ पडला, उपाध्याचा बाद झालेला आहे. मग आता मधलं आकाश कुठं जाईन? दोन्ही मध्ये आकाश आहे, ते आकाश कुठं जाईन? घटातलंही आकाश आहे, मठातही आकाश आहे. मग घटातलं आकाश वेगळं असं आपल्याला कधी प्रतीतीला येतंय का? किंवा मठातलं आकाश वेगळं कधी प्रतीतीला आलं का? नाही आलं. दोनही आकाश काय झालं? महाआकाशामध्ये विलीन झाले. तशाच प्रकारे ना मग इकडे जेव्हा हे जीव आहे, अंतकरणाची उपाधी आहे किंवा अविद्येची उपाधी आहे म्हणून तो जीव आहे ना. उपाधीचा बाद झाल्याच्या नंतर उपाधीच राहिली नाही, तर जे कुटस्थ चैतन्य आहे ते काय झालं? ब्रह्मरूप झालं. कुटस्थ चैतन्य काय झालं? ब्रह्मरूप. कारण एकता आहे ना. चैतन्य कुठं भिन्न आहे का? चैतन्य ते एकच आहे. इकडं सुद्धा अविद्येची उपाधीचा बाद झाला की काय झाला? ईश्वर जो होता ते आपोआप ब्रह्मच झालं. आणि ब्रह्म आणि कुटस्थ तर एकच आहे, त्याच्यामध्ये काय नाही, अजिबात भेद नाही, दोन्ही एकच आहेत. म्हणजे मग जीव हा त्या ईश्वरापेक्षा भिन्न आहे का?
ब्रह्मापेक्षा भिन्न आहे का? नाही ना. जीव तोच ब्रह्म आहे, ब्रह्म तोच काय आहे? जीव आहे. फक्त उपाधीमुळे काय झाले एवढी भानगड. उपाध्या जर एकदा बाद झाल्या तर झालं म्हणले तू ते आहेस. म्हणून तर सोहम ते तू आहेस आणि तू ते आहेस. तू ते आहेस, ते तू आहेस. उगीच म्हणलेत का तो मी तो. म्हणून तो मी आहे हा जो महावाक्य जे आहे सोहम, त्या महावाक्याचं नेहमी आपण चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनामध्ये सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. त्याचा रात्र आणि दिवस काय करावा लागतो? तोच मी आहे आणि मीच तो आहे असा अभ्यास करावा लागतो. तेव्हा ती प्रतीती येत असते. तोपर्यंत प्रतीती कशी ना, आपण अभ्यासच केला नाही ऐकणे तर प्रतीती येणं शक्यच नाहीये. म्हणून महाराज सांगत आहेत की जीवाची आणि शिवाची काय करायची आहे? एकता करायची आहे. आणि हेच या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे? प्रतिपादन करून सांगितले. जोपर्यंत शेवटच्या पानापर्यंत हेच सांगितलेलं आहे की तू त्या जीव जो आहे ना, म्हणून तर प्रत्येक पानावर पंचीकरण नावाचा ग्रंथ एवढा श्रेष्ठ का आहे बरं का? कारण प्रत्येक पानावर तू द्रष्टा आहेस बरं का, तू साक्षी आहेस बरं का, तू देह नाहीस, तू जीव सुद्धा नाहीस, पण तू उगच काय केलेस? हे धर्म लावून घेतलेस. तू कोण आहेस? द्रष्टा. तू साक्षी आहेस असा अभ्यास करायचा आहे. म्हणून तर महाराज म्हणले एक आत्मा आत्मयाच्या ठाई, देख देहीची धर्म देही, आयसे देखणे ते पाही अनाहत. असं बघायचे, अशी वर्तवणूक असली पाहिजे आपली की तू कसा आहेस? आत्मा सर्वांच्या हृदय देशी, जी वस्तू पुरे अहर्निशी ती वस्तुगामी, ती आहेस तू म्हणले. आणि तू ते आहेस असा काय कर? निश्चय कर. पण तुला काय झाले? विपरीत बोध झालाय. आतापर्यंत तुला बोध आहे, पण कसा आहे? विपरीत बोध आहे, उलटा बोध झालेला आहे. आणि त्याला तू आपलंस करून बसलास. जे नाही त्याला मी, जे नाही त्याला माझं. घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता पण बद्ध का झाला? घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून. का घेतले? वर्मने ने कोण करीत. वर्मच लक्षात येणार आणि वर्म दाखवून देणारा अद्याप कुणी भेटलंच नाही. पण अनंत जन्माच्या पुण्याईनं जेव्हा आपण एका दिवसाचा सत्संग करतो तेव्हा तिळभर पुण्याचा संचय होत असते. त्याच्यामध्ये पाप तर किती होते पत्ता नाही. कारण देहाला मी म्हटलं की करोडो गाय मारल्याचं पाप आपण बघितलं ना माग. न म्हणा देह माझायचा उगीच म्हणलेत का? तसं ब्रह्म मी म्हटल्यावर करोडो गाय दान दिल्याचं पुण्य, अनेक यज्ञ करोडो यज्ञ केल्याचं पुण्य, ऐका नाही, पित्राला जीव घातल्याचं पुण्य. एकदा ब्रह्म म्हणल्यामध्ये किती ताकद आहे बघा. सगळ्या तीर्थाचं स्थान घडायला एकदा ब्रह्म. पण आपल्याला ते म्हणा वाटत नाही. वाटते नवीन नवीन पाहिजे ना. जीवाला सवयच कशी आहे? तेच ते नको वाटते. बोर होते हा जीव. त्याला नवीन नवीन पाहिजे. नवीन नवीन असलं की मग काय वाटतं त्याला? नाही गड्या ह्याच्यात काहीतरी आहे. अरे बाबा, ते पहिलं जुनं ते सोनं असतंय, पण आता हे तुला कधी करावं? म्हणून महाराज सुद्धा काय करतात? युक्तीनं परियुक्तीनं ह्या जीवाला सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा जो जीव आहे तोच काय आहे? शिव आहे तुझ्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय नाही, फरक नाही. तुला काय करावं लागल? फक्त ती अविद्याची आडवी आलेली आहे तिला बाजूला, दृश्याचे पल्हाळ मागे सारी. तुला काय करावं लागेल? हे दृश्य भाग जो आहे त्याला बाजूला सारावं लागल. निराळा निराळा राहे तू अढळ. तुला ह्याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा वेगळं राहावं लागल आणि दृश्य भाग नेहमी बाजूला सारावं लागल. म्हणजे तुला काय होणार आहे? तेथे तीर्थ संन्यास घे निश्चयाचा, मेरू होय सुखाचा सहजपणे. मग आपल्याला तिथं जाऊन काय करता येईल? ते सोहळे भोगता येणार आहे. ते सोहळे भोगण्याकरता अगोदर निराळ राहण्याचा अभ्यास करावं लागण, दृश्य भाग बाजूला सारावा लागण असं. आणि आता पुढे आपल्याला संबंध बघायचे आणि मग प्रयोजन म्हणजे काय होईल? अनुबंध चतुष्ट जे 4 आहेत ते आपल्याला काय होणार आहे? कम्प्लीट होणार आहे. पण आज आपण इथे विषय बघितला, उद्या आपल्याला संबंध प्रयोजन बघायचं आहे. आणि तिथून पुढे मग आपल्या दृष्टांताला होणार आहे तर सुरुवात होणार आहे. एक मिनिट सांगा मला त्याचं. कुटस्थ चैतन्य आणि जीवाची व्याख्या. कुटस्थ चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरण प्रतिबिंब म्हणजे जीवाची व्याख्या का?
कुटस्थ चैतन्य, अंतःकरण आणि त्या अंतःकरणामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, हे तीन मिळून काय झालेलं आहे, जीव चैतन्य. आणि ते कोणाला ब्रह्मचैतन्य, पाठ असेल ते लिंकवर टाका, आम्ही ते हे करताव, पाठ करताव. मायेमध्ये त्या ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, हे तीन मिळून ईश्वर. अशा रीतीनं काय आहे, आता हे जे ईश्वर चैतन्य आणि जीव बोल मला चैतन्य, ऐकायला चाललं नाही काहीच. बघा, ब्रह्मचैतन्य माया आणि त्या मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे हे झाला ईश्वर चैतन्य. आता जेव्हा आपण आता हे विचार पंचीकरण तुम्ही काय करायचं, ह्याचं श्रवण करायचं, ह्याचं मनन करायचं, निधिध्यासन करायचं. काही अडचण आली तर मला प्रश्न विचारायचे. आपण प्रश्न करता सुद्धा 5 मिनिटं ठेवलेले आहेत. आता मी काय आणि केलं सांगतोय तर, थांबा, ब्रह्मचैतन्य आणि मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब. ऐकल्यावर नाही का जरा असं काय करायचं, ऐकून घेण्याची कॅपॅसिटी ठेवायची. कारण आपण प्रत्येक जण बोलायलो ते महत्वाचंच बोलायलो, तुमच्यासाठीच बोलणं आहे, माझ्यासाठी नाही. कारण तुम्हाला काय होऊ नये, पुढे अडचणी होऊ नये अभ्यास करताना, म्हणून काय करायचं असतं, ही गोष्ट सांगायची असते बरं का. तुम्ही श्रवण करा, तुम्ही मनन करा, तुम्ही निधिध्यासन करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न जर असतील तर अवश्य विचारा. पण आता आपण हे पंचीकरण जेव्हा तुम्ही यथासांग सोडवताना, तुम्हाला पंचीकरण जेव्हा कळण, तेव्हा तुम्हाला विचारसागर सहज कळणार आहे. आणि हे पंचीकरण झालं की आपण विचारसागर ग्रंथ घेणार आहोत. आणि त्या विचारसागर ग्रंथामध्ये सगळ्या व्याख्या आहेत. तुम्हाला जीवाची व्याख्या, तुम्हाला ईश्वराची व्याख्या, तुम्हाला कुटस्थाची व्याख्या, तुम्हाला ब्रह्मचैतन्याची व्याख्या, सगळं मग कुठं आहे, त्या विचारसागरामध्ये आहे. आणि तुम्हाला जीवाची ईश्वराची जी व्याख्या आहे फक्त इथं कळावं म्हणून सांगितली. पण ह्याचा अभ्यास आपल्याला विचारसागर मध्ये भरपूर करता येण्यासारखा आहे. आता इथं काय करायचं, फक्त जेवढं सांगितलं तेवढं लक्षामध्ये घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर कुठं अडचण येत असेल तर अवश्य काय करायची आहे, अभ्यासामध्ये अडचण येत असेल तर विचारायचा. अगदी काय करायचं, मन मोकळ्यापणानं विचारायचं. मग आता जो काय राहिलेला ते ममता मध्ये ती ओळ आहे शेवटची, काही पाठ पुरुष रे, पाठ पुरुष रे, पाठ पुरुष रे बघ बाई. परभणीहून. जय गुरुदेव. ताई मला नंबर द्यायचा होता मला एक. माझ्या ग्रुपवर टाका बरं नंबर.